त्या रात्रीच्या अल्पकालीन तणावपूर्ण शांततेनंतर प्रभादेवीच्या त्या आलिशान कॉर्पोरेट टॉवरमधील फ्लॅट नंबर 1402 वर 9व्या दिवसाची आणि इराच्या पिरियड्सच्या 3ऱ्या दिवसाची सकाळ एका अतिशय अस्वस्थ, जड आणि वातावरणातील विषारी गढूळपणा येऊन उजाडली. बाहेर जुलैच्या उशिरा लागलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला होता, पण मुंबईच्या आकाशामध्ये ढगांची राखाडी दाटी अजूनही तशीच दाटून राहिलेली होती. खिडकीच्या अथांग काचेवरून पाण्याचे काही थेंब अत्यंत संतपणे ओघळत होते आणि त्या थेंबाचा तो एकसुरे वाजणारा नाद संपूर्ण घरामध्ये पसरलेल्या भयानक अबोल्याला अधिकच टोकदार बनवत होता. मास्टर बेडरूममध्ये डिम पिवळ्या दिव्याचा एक निस्तेज प्रकाश पडला होता. इरा आज भल्या पहाटेच उठून बेडवर बसली होती. पिरियडचा 3रा दिवस हा शरीरासाठी आणि मेंदूसाठी एक भयंकर थकवणारा काळ असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी होणारी ती तीव्र जीवघेणी पोटदुखी जरी थोडीशी मंदावली असली तरी अंगातील अथांग वीकनेस, पाठीतील अखंड ठसठस आणि शरीरातील हार्मोन्सच्या भयंकर चढउतारामुळे निर्माण झालेले तीव्र मूड स्विंग्स तिच्या मेंदूचा ताबा घेत होते. तिने ड्रेसिंग टेबलच्या मोठ्या आरशामध्ये स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचा चेहरा कमालीचा सुजलेला, निस्तेज आणि पांढरा पडलेला दिसत होता, तर डोळ्यांच्या कडांखाली काल रात्रीच्या त्या अनावर अश्रूंचे अस्पष्ट डाग अजूनही उरलेले होते. काल रात्री ऑन-साईट व्हिजिटवर ती पडताना कबीरने तिला स्वतःच्या बाहूंमध्ये झेलले होते. तिची काळजी घेतली होती, तिला प्रेमाने सूप बनवून पाजले होते. पण बेडरूम बाहेर पडताना तोच कबीर तिच्या तोंडावर घटस्फोटाची आणि अविश्वास दाखवल्याची कडू भाषा बोलून गेला होता. इराच्या मनामध्ये कबीरबद्दल कसलाही प्रेमाचा अंकुर फुलणे आता अशक्य झाले होते. उलट त्याच्या या दुटप्पी वागण्याचा, त्याच्या अशा बेगडी दयेचा आणि त्याच्या आकाशाला टेकलेल्या आवाढव्य युगोचा तिला प्रचंड तिरस्कार वाटत होता. तिने कडक कॉटनचा सुती जांभळा सूट घातला होता. आपले लांब केस मागे कडक बांधले होते. चेहऱ्यावरचे भाव अत्यंत निष्ठुर केले होते आणि कपाळावर आठ्या घालून ती सावकाश पावले टाकत बेडरूम बाहेर आली. हॉलमध्ये कबीर आधीच उठून सोफ्यावर बसला होता. त्याच्या अंगामध्ये काळा कडक टी शर्ट आणि ग्रे रंगाची ट्राउझर होती. तो लॅपटॉपच्या स्क्रीनवर फायनान्सच्या फाईल्स पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भावही काही वेगळे नव्हते. कबीरच्या मनातही इराबद्दल प्रचंड द्वेष, चीड आणि संताप खदखदत होता. काल रात्री इराचे ते अगतिक रडणे पाहून त्याला क्षणभर दया आली खरी, पण सकाळी उठल्यावर इराचा तोच कडक, उद्धट आणि अहंकारी ॲटिट्यूड पाहून कबीरचा पुरुषी अभिमान पुन्हा एकदा शतपटीने पेटून उठला होता. ही मुलगी आयुष्यामध्ये कधीच कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. ही माझ्या प्रामाणिकपणावर कायम संशय घेणार आणि स्वतःच्या इगोपुढे कोणालाच मानणार नाही. या विचाराने कबीरच्या डोक्यामध्ये रागाची आग धुमसत होती. दोघेही एकाच वेळी किचनच्या लहानशा परिसरामध्ये समोरासमोर आले. इरा स्वतःसाठी ब्लॅक टी बनवण्यासाठी ओट्यापाशी गेली, तर कबीर थंड पाण्याचा ग्लास घेण्यासाठी पुढे सरकला. त्या लहानशा जागेमध्ये दोघांचे खांदे एकमेकांना किंचित घासले गेले. जरा बाजूला सरकून चालता येत नाही का मिस्टर सावंत? हा फ्लॅट तुझा एकट्याचा मालकीचा नाहीये, इरा अत्यंत तुचडेपणाने कडक आवाजामध्ये ओरडली. कबीरने हातातला काचेचा तांब्या ताटकन ओट्यावर आपटला. ओढून ताणून आरेला कार्य करायची सवय जरा बंद कर इरा. काल रात्री तुझी तब्येत खराब होती आणि तू वेदनेत होतीस म्हणून मी गप्प बसलो. माझ्या अंगावर उगाच खेकसण्याचा किंवा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. अरे वा, मग तू काल दाखवलेल्या त्या भिकार दयेबद्दल मी काय रोज तुझ्या पाया पडू का? इराचे डोळे रागाने लाल झाले. तिचा श्वास वेगाने चालू लागला. तुझी ती खोटी माणुसकी आणि तुझी ती बेगडी काळजी तुझ्यापाशीच ठेव. मला तुझ्या अशा दयेचा आणि सहानुभूतीचा भयंकर उबक येतो कबीर. कबीर तिच्या अगदी जवळ गेला. त्याच्या कपाळावरच्या नसा संतापाने फुगल्या होत्या आणि त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तुझ्यासारख्या अहंकारात आंधळ्या झालेल्या स्त्रीला माणुसकीची किंवा नात्याची किंमत कधीच कळणार नाही. फॅमिली कोर्टातल्या त्या 6 महिन्यांच्या सक्तीमुळे मला तुझ्यासारख्या संशयी बाईसोबत एकाच छताखाली राहावं लागतंय. हा माझ्या आयुष्यातला सर्वात भयंकर शाप आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून एकमेकांवर तुटून पडत होते. त्यांच्यातील ते 2 वर्षाचे लग्न आता नात्याच्या नावाखाली उरलेच नव्हते. तिथे उरला होता फक्त निखळ द्वेष, संशय, दुखावलेला इगो आणि एकमेकांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची भयंकर ईर्ष्या. त्याच क्षणी वातावरणातील तो विषारी तणाव टोकाला पोहोचलेला असतानाच घराच्या मुख्य लाकडी दरवाजाची बेल सलग 4-5 वेळा भयंकर ताकदीने आणि घाईघाईने वाजली. त्या शांत, गुदमरवून टाकणाऱ्या फ्लॅटमध्ये तो आवाज एखाद्या अचानक झालेल्या स्फोटासारखा घुमला. कबीरने रागाने दात ओठ खाल्ले आणि वेगाने जाऊन दरवाजाचा कडी कोंडा ढकलला. अरे कबीर भावा, सरप्राईज! दरवाजा उघडताच समोर एक उंच पुरा अत्यंत हसऱ्या चेहऱ्याचा, भडक पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा शर्ट घातलेला, चॉकलेटी गॉगल आणि डोक्यावर उलटी लावलेली कॅप असलेला मुलगा उभा होता.
त्याच्या दोन्ही हातामध्ये भल्या मोठ्या ट्रॅव्हल्स बॅग होत्या. तो दुसरा तिसरा कोणी नसून कबीरचा अत्यंत खोडकर, तोंडाळू, आगाऊ आणि अतिशय चुलबुल स्वभावाचा चुलत भाऊ रोहन होता. रोहन लंडनहून अचानक इंडियामध्ये आला होता आणि कोणालाही कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट प्रभादेवीच्या या फ्लॅटवर टपकला होता. कबीर सुन्न होऊन थक्क होऊन पाहतच राहिला. रोहन, तू तू इथे कधी आलास आणि मला न सांगता? अरे भावा, लंडनमध्ये बोर होत होतं. म्हटलं दादा आणि वहिनीच्या लग्नानंतरचा रोमांस कसा चाललाय ते लाईव्ह बघायला अचानक सरप्राईज द्यावं. रोहनने मोठ्याने हसत कबीरला जोरामध्ये मिठी मारली आणि कबीरला बाजूला ढकलत थेट आतमध्ये हॉलमध्ये पाऊल टाकलं. किचनच्या दारापाशी उभी असलेली इरा ताडकन मागे सरकली आणि तिचे डोळे विस्फारले. रोहनने इराला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक प्रचंड फनी, खोडकर आणि क्यूट हास्य आले. वाव इरा वहिनी! रोहनने त्याच्या हातातल्या ट्रॅव्हल बॅग फरशीवर धाडकन टाकले आणि सरळ इराच्या पाया पडण्याचे नाटक करत तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले. माझी ब्युटिफुल वहिनी, आत्याने लंडनमध्ये फोनवर सांगितलं होतं की तुम्ही दोघे या नवीन फ्लॅटमध्ये खूप खुश आहात. अगदी एकमेकांच्या प्रेमामध्ये वेडे झाला आहात. म्हटलं मी पण आठवडाभरच इथेच राहतो, तुमच्यासोबत चिल करतो. हिरा आणि कबीरच्या पायाखालची जमीनच एका क्षणामध्ये सरकली. दोघांच्याही चेहऱ्यावरचा उजेड उडाला. कारण रोहनला कबीर आणि इराच्या फॅमिली कोर्टातील घटस्फोटाबद्दल, त्यांच्यातील भयानक वादांबद्दल किंवा ते एकमेकांचा पराकुटीचा द्वेष करतात याबद्दल 1% देखील कल्पना नव्हती. त्याच्या दृष्टीने कबीर आणि इरा हे जगातील सर्वात परफेक्ट, श्रीमंत आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जोडपे होते. जर रोहनला किंवा सावंत कुटुंबाला कोणालाही या घटस्फोटाच्या अर्जाची आणि वेगळे राहण्याची बातमी कळली असती तर संपूर्ण कुटुंबामध्ये भयंकर भूकंप आला असता. कबीरचे धाबे पार दणाणले. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब आले. आठवडाभर? रोहन, तू तू हॉटेलमध्ये का नाही थांबत? तिथे तुला जास्त सोयीचं पडेल. रोहनने कबीरकडे संशयाने आणि अत्यंत गमतीशीरपणे पाहिले. काय रे भावा, स्वतःच्या लंडनवरून आलेल्या सख्या चुलत भावाला घरातून हाकलतोयस की तुमच्या 24 तास चालणाऱ्या रोमांसमध्ये मी डिस्टर्बन्स करतोय? वहिनी, बघा ना हा कबीर दादा कसा करतोय. लग्नाला 2 वर्ष झाली तरी अजून तुमचा हनुमून संपतच नाहीये वाटतं. इराने दाताखाली जीभ दाबली. परिस्थिती भयंकर हाताबाहेर जात असल्याचे पाहून तिने स्वतःचा राग दडपला आणि चेहऱ्यावर बळजबरीचे एक बनावट खोटे हास्य आणले. अजिबात नाही रोहन, तू इथेच राहणार. कबीर उगाचच काहीतरी बोलतोय. तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी कॉफी बनवते. रोहन जेव्हा आपली बॅग घेऊन गेस्टरूमकडे गेला तेव्हा कबीरने इराची मूठ गच्च धरून तिला किचनच्या कोपऱ्यामध्ये ओढले. कबीरचा हात इराच्या दंडावर रागाने जोरात दाबला गेला. हात सोड माझा कबीर! इरा रागाने फुसफुसली. तिचे डोळे रागाने तलवारीसारखे चमकले. गप्प बस इरा! कबीर अत्यंत संत पण हिंसक आवाजामध्ये म्हणाला. हा रोहन इथे आठवडाभर राहिला तर आपला संपूर्ण खेळ खल्लास होईल. ह्याला आपल्यातल्या घटस्फोटाबद्दल काहीच माहिती नाहीये. हा प्रचंड तोंडफटा आहे. संपूर्ण खानदानात फोन करून सांगून टाकेल. आता आपल्याला त्याच्यासमोर नाटक करावं लागेल. नाटक? तुझ्यासारख्या नीच आणि अहंकारी माणसासोबत प्रेमाचं नाटक करायची मला मळमळ होते कबीर! इरा कडक आवाजामध्ये म्हणाली. मी नाही करू शकत हे बनावट नाटक. तुला करावंच लागेल इरा! कबीर तिची हनवटी जोरात पकडून चिडून म्हणाला. जर रोहनला जरा सुद्धा संशय आला की ही बातमी कोर्टापर्यंत किंवा आपल्या घरच्यांपर्यंत गेली तर तुझा आणि माझा दोन्हींचा इगो मातीत मिळेल. रोहन समोर आपल्याला सुखी आणि प्रेमळ जोडी असल्याचं ढोंग करावंच लागेल. इराने कबीरचा हात भयंकर झटका देऊन बाजूला केला. ठीक आहे, पण लक्षात ठेव कबीर सावंत, हे फक्त रोहन समोरचं नाटक आहे. तो पाठ फिरवेल आणि किंवा एकांत मिळताच मी तुझा तोच तीव्र देश करणार. थोड्या वेळाने सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसले. रोहन टेबलवर बसून मोबाईलवर लंडनचे फोटो दाखवत हसत हसत गप्पा मारत होता. कबीर बाबा, वहिनीला पोहे भरव ना. आत्या सांगत होती की तू लग्नानंतर बहिणीचे खूप लाड करतोस, रोज स्वतःच्या हाताने भरवतोस. रोहन अत्यंत चुलबुल आणि खोडकरपणे म्हणाला. कबीरच्या मनामध्ये इराबद्दल भयंकर संताप धुमसत होता. पण रोहन समोर बसलेला असल्याने त्याने चेहऱ्यावर एक बनावट, खोटे आणि गोड हसू आणले. त्याने पोह्यांचा चमचा उचलला आणि इराच्या तोंडासमोर धरला. हो ना रोहन, इरा तर माझा जीव आहे. घे ना इरा सोना, खा ना. कबीरचे ते खोटे साखरे पेरणीचे गोड बोलणे ऐकून इराला आतून भयंकर उद्वेग आणि संताप येत होता. तिने टेबल खाली कबीरच्या पायावर स्वतःच्या टाचेने जोरात पाय दिला. पण कबीरने डोळ्यांनी तिला शांत राहण्याची धमकी दिली. इराने कसाबसा स्वतःचा राग गिळत तो पोह्यांचा चमचा तोंडामध्ये घेतला. रोहनने लगेच मोबाईल काढून टाळ्या वाजवल्या. वाव, काय रोमांस आहे. दादा, एक किस पण देऊन टाका ना बहिणीच्या गालावर. एक मस्त फोटो काढतो फॅमिली ग्रुपसाठी. हे ऐकून कबीर आणि इरा दोघांचेही अवसान गळाले. कबीर हळूच इराच्या जवळ झुकला. त्याने इराच्या गालावर अत्यंत नाजूक ओठ टेकवले. पण इराची संपूर्ण काया रागाने आणि अस्वस्थतेने
लाकडासारखी ताट झाली होती. कबीर मागे सरकला तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये आणि इराच्या नजरेमध्ये एकमेकांबद्दलचा तीव्र द्वेष आणि अपमान स्पष्ट दिसत होता. दिवसभर रोहनच्या समोर दोघांनी एकमेकांना सांभाळण्याचे, गोड बोलण्याचे आणि काळजी दाखवण्याचे प्रचंड कठीण नाटक केले. रोहन जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पाहायचा तेव्हा कबीरला इराचा हात पकडावा लागायचा. तिच्या केसांवरून बनावट प्रेमाने हात फिरवावा लागायचा. पण कबीरची बोटे इराच्या पाठीवर किंवा हातावर पडताच इराचे शरीर रागाने थरथरायचे. ते नाटक दोघांच्याही एखाद्या भयंकर मानसिक छळासारखे बनले होते. रात्रीचे 11 वाजले. रोहन गेस्ट रूममध्ये झोपायला गेला. कबीर आणि इरा जसे मास्टर बेडरूममध्ये आले आणि बेडरूमचा काचेचा दरवाजा बंद झाला तसा दोघांमधील तो बनावट प्रेमाचा बुरखा एका सेकंदामध्ये टरकावून फाटला. इराने क्षणाचाही विलंब न करता कबीरला छातीवर जोरात ढकलले. हात लावायची हिंमत पुन्हा करायची नाही मला कबीर सावंत, इरा रागाने थरथरत घोगऱ्या आवाजामध्ये म्हणाली. कबीरनेही स्वतःचा टी शर्ट झटका देऊन नीट केला आणि त्याच्या डोळ्यामध्ये आगीचे निखारे फुलले. मला काय हौस आहे का तुला हात लावायची मिस इरा? तो रोहन समोर होता म्हणून मी ते फालतू नाटक करत होतो. तुझ्या त्या थंड, कडक आणि अहंकारी शरीराला स्पर्श करण्याची मला अजिबात उत्सुकता नाहीये. थंड? मी थंड आहे? इरा कडक आवाजामध्ये ओरडली. तिच्या पिरियड्सच्या मूडस्विंग्समुळे तिचा ताबा सुटला होता. तुझ्या त्या खोट्या मक्क चेहऱ्याचा आणि त्या बनावट नाटकाचा मला किळस येतो. मगाशी रोहन समोर इरा सोना म्हणताना आणि मला किस करताना लाज नाही वाटली तुला? फॅमिली कोर्टामध्ये माझ्यावर संशय घेतोस, माझा अपमान करतोस आणि इथे रोहन समोर आदर्श नवऱ्याचे नाटक करतोस. कबीर इराच्या अगदी जवळ आला. त्याने तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून कडाडले. नाटक मलाही करायचं नाहीये इरा, पण तुझा हा अवाढव्य इगो आणि तुझा हा कडकपणा यामुळे आपलं सुंदर लग्न मोडलं. तू आज पिरियडचा 3रा दिवस आहे म्हणून मी सहन करतोय तुला, नाहीतर तुझा हा माज उतरवायला मला 2 मिनिटं लागली नसती. मला माझी जागा दाखवणार तू कोण? इराने कबीरची छाती पुन्हा एकदा जोरात मागे ढकलली. सोमवारी कोर्टात जेव्हा जज साहेबांसमोर आपण उभे राहू तेव्हा मी स्वतः तुझ्या तोंडावर सांगेन की मला तुझ्यासारखा कपटी, क्रूर आणि अहंकारी माणसासोबत एक सेकंदही राहायचं नाहीये. मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय इरा, कबीर जोरात ओरडला. सोमवारी या घटस्फोटावर मी पहिली सही करेन. तुझा हा कडक आणि विषारी चेहरा मला आयुष्यामध्ये पुन्हा कधीच बघायचा नाहीये. दोघांमध्ये भयंकर शाब्दिक युद्ध पेटले होते. बेडरूममधील ती हवा रागाने, द्वेषाने आणि दोघांच्या अभेद्य इगोने पूर्णपणे विषारी झाली होती. रोहन समोर असताना प्रेमाचे खोटे नाटक करणे त्यांच्यासाठी एक भयंकर मानसिक जाच बनले होते आणि एकांतामध्ये येताच त्यांच्यातील द्वेषाचा भडका उडत होता. सोमवारी होणाऱ्या घटस्फोटाच्या सह्यांचा निर्णय आता अधिकच पक्का, कडक आणि अटळ झाला होता.